नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाकडे यूट्यूब चॅनल आपले परत स्वागत आहे. मराठी शब्दार्थ फ्री कोर्समधलं आपण आज 4थं चॅप्टर बघतो बघा, वाक्प्रचार नावाचं. या आधीचे लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. याआधी आपले विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ असे बऱ्यापैकी वोकॅब कवर झाले बघा. आपलं जवळपास 8 ते 10 लेक्चर आपले कंप्लीट झाले आधी, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आज आपण वाक्प्रचार ह्या चॅप्टरला सुरुवात करतोय. तर चला बघूया. अपासूनचे बघूया आधी. अकलेचा खंदक यानी मूर्ख किंवा बेअकली माणूस, त्याला काय अकलेचा खंदक म्हणतात. अक्कल पुढे धावणे म्हणजे बुद्धीचा भलताच उपयोग करणे, त्याला काय तर अक्कल पुढे धावणे म्हणतात. नेक्स्ट बघा आता. अकांड तांडव करणे म्हणजे काय रागाने आतळापट करणे. अडेल तट्टू बघा, अडेल तट्टू म्हणजे दुराग्रही, हेकेखोर किंवा अडून बसणारा, त्याला काय अडेल तट्टू म्हणतात बघा. अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण कसोटीस उतरणे, त्याला आपण काय म्हणतो तर अग्निदिव्य करणे. अटकेवर झेंडा लावणे म्हणजे मोठा पराक्रम करणे. आपण म्हणत नाही का आपण अटके पार झेंडे लावले होते, म्हणजे काय मोठा पराक्रम गाजवला होता बघा. मग तसंच अटकेवर झेंडा लावणे म्हणजे काय मोठा पराक्रम गाजवणे. 18-20 दारिद्र्य असणे म्हणजे काय अतिशय दारिद्र्य असणे, त्यालाच काय 18-20 दारिद्र्य असणे म्हणतो. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे काय पैशाची उधळपट्टी करणे. अत्तराचे दिवे लावणे त्याला म्हणतो आपण. अन्नास जागणे म्हणजे कृतज्ञ असणे. कृतज्ञ आहे का तर नाही, कृतज्ञ असणे म्हणजे काय अन्नास जागणे. अन्नास मोताज असणे म्हणजे आपण म्हणत नाही का अन्नास मोताज, तर हे मोताज असणे म्हणजे उपासमार होणे. अन्नास लावणे म्हणजे निर्वाहाचे साधन मिळवून देणे. आपण म्हणत नाही काय एखाद्या व्यक्तीस अन्नास लावले म्हणजे काय निर्वाहाचे साधन मिळवून दिले त्याला. अन्नान्न दशा होणे म्हणजे काय भिकेला लागणे. महत्त्वाचे लक्षात ठेवा बघा. अन्नात माती कालवणे म्हणजे चरिताचे साधन व नोकरी जाणे किंवा घालवणे, लक्षात ठेवा महत्त्वाचे. अर्ध्या वचनात असणे म्हणजे काय बिन तक्रार आज्ञा पाळणे. अर्ध्या वचनात असणे म्हणजे कोणी जर एखादी आज्ञा दिली तर त्यात कोणतीही तक्रार न करता ती आज्ञा पाळायचीच, म्हणजे काय अर्ध्या वचनात असणे त्याला म्हणतात बघा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्याशा लाभाने अति आनंद होणे, त्यालाच काय अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणतो बघा. अळलं टळलं करणे म्हणजे काय चुकव करणे किंवा आळस करणे. एखाद्या गोष्टीचे आपण त्याला मराठीत अल्लम टळलम म्हणजे असं देखील म्हणतो, पण त्याला काय अळलं टळलं करणे म्हणतात, म्हणजे चुकव करणे किंवा एखाद्या गोष्टीचा आळस करणे. अवाक्षर न काढणे म्हणजे काय अक्षरही न बोलणे, त्यालाच काय अवाक्षर न काढणे. अभय देणे म्हणजे सुरक्षितपणाची हमी देणे, त्यालाच काय म्हणतो अभय देणे. एखादा व्यक्ती एखाद्या गुन्हेगाराला काय अभय देतो म्हणजे काय त्याला सुरक्षितपणाची हमी देतो बघा. अक्षता पडणे म्हणजेच काय लग्न होणे. अर्धचंद्र देणे म्हणजे काय गचांडी देणे किंवा हकलपट्टी करणे, त्यालाच आपण काय म्हणतो तर अर्धचंद्र देणे म्हणतात बघा त्याला. नेक्स्ट बघा आता आपासूनच्या. आकाश पाताळ एक करणे, क्षोभ किंवा कल्लोळ करणे, प्रयत्नाची पराकाष्ठा करणे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण काय करतो तर आकाश पाताळ एक करतो बघा, म्हणजे काय प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे काय अशक्य गोष्ट करण्यास तयार होणे किंवा साध्य करणे ती गोष्ट आपण, त्यालाच काय म्हणतो आकाशाला गवसणी घालणे. आकाश ठेंगणे होणे म्हणजेच काय गर्वाने फुगून जाणे, त्यालाच काय म्हणतो आपण आकाश ठेंगणे होणे. एखादा व्यक्ती गर्वाने खूप फुगून गेला त्याला काय आकाश देखील ठेंगणं वाटायला लागतं बघा. आकाशाची कुऱ्हाड होणे, सर्व बाजूनी संकटे येणे. ह्या TCSला विचारला आहे बघा. आकाशाची म्हणजे बघा काय म्हणतो त्याला आकाशाची कुऱ्हाड होणे म्हणजे काय सर्व बाजूनी संकटे येणे बघा. आभाळ फाटणे, सर्व बाजूनी संकट येणे, सेम आहेत दोन्ही. आकाशाची कुऱ्हाड होणे तसेच आभाळ फाटणे हे काय समानार्थी वाक्यप्रचार आहेत बघा. आकाश फाटणे हे आभाळ फाटणे, आकाश फाटणे. चाहू बाजूचे संकट येणे हे बघा, हे देखील आकाश फाटणे आभाळ फाटणे लक्षात ठेवा. आहे आकाशाची कुऱ्हाड होणे. आग पाखरणे म्हणजे काय शिव्यांचा वर्षाव होणे, त्याला आग पाखरणे म्हणतो. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला म्हणत नाही काय तोंडातून काय आग उगळतो, हा म्हणजे काय शिव्यांचा वर्षाव होणे म्हणजे आग पाखडणे, त्याला तेच म्हणतो आपण. आतड्याला पीळ देणे म्हणजे काय काळजाला पाझर फुटणे किंवा दयेने
कळवळणे, त्याला आतड्याला पीळ देणे म्हणतात. आहुती देणे म्हणजेच प्राण अर्पण करणे आपण त्याला म्हणतो, आहुती देणे. अग्नीस अर्पण करणे. आयुष्याची दोरी तुटणे म्हणजेच काय, मृत्यू येणे, त्यालाच आयुष्याची दोरी तुटणे म्हणतात. आगीत तेल ओतणे म्हणजे भांडण विकोपास जाईल अशा तऱ्हेने भर घालणे. आगीत तेल ओतणे म्हणजे काय, भांडण जास्तीत जास्त त्याला लाव्या दिव्या करणे देखील म्हणतो आपण. आगीतून निघून फोपाट्यात जाणे, एखाद्या संकटातून दुसऱ्या संकटात सापडणे म्हणजेच काय, आगीतून निघून फोपाट्यात जाणे त्याला म्हणतात. आनंदाला पारवार न उरणे म्हणजे अति आनंद होणे, त्याला काय, आनंदाला पारवार न उरणे त्याला आपण म्हणतो. खूप जास्त आनंद होणे, खूप जास्त, त्याला अति आनंद होणे देखील म्हणतो आपण. आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे काय, आपला स्वार्थ साधणे, त्याला काय, तर आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणतो. आभाळ कोसळणे, फार मोठा अनर्थ होणे, त्यालाच काय, आभाळ कोसळणे. आव आणणे, अवसान आणणे. आवळा देऊन कोवळा काढणे, लहान वस्तू देऊन मोठी वस्तू उकळणे. बघा, त्यालाच काय, आवळा देऊन कोवळा काढणे म्हणजे मोठी छोटी गोष्ट करण्यासाठी मोठं नुकसान करून बसणे, त्याला थोडक्यात आपण म्हणू शकतो. आहारी जाणे, पूर्ण ताब्यात जाणे. एखादा व्यसन लागलं एखाद्याला, तो त्या व्यसनाच्या आहारी जातो म्हणजे पूर्ण त्या व्यसनाच्या ताब्यात जातो, त्या व्यसनाची त्याला सवय लागून जाते. बघा, आळा घालणे, मर्यादा किंवा नियंत्रण घालणे. मग त्या गोष्टीला आपल्याला काय करावं लागतो, तर आळा घालावा लागतो एखाद्या व्यसनाला, म्हणजेच काय, मर्यादे किंवा नियंत्रण घालावं लागते. आटे ढिले होणे, अतिश्रमाने अंगी त्रास न उरणे म्हणजे काय, आटे ढिले होणे. इतिश्री होणे, शेवट होणे. बघा, बघितलं असेल तुम्ही 1857च्या उठावानंतर जो कायदा करण्यात आला होता 1858चा, त्यानंतर कंपनीची काय झाली ती, मग इतिश्री झाली होती, आपण बघितलं असेल. म्हणजेच काय, कंपनीचा शेवट झाला होता. इतिश्री करणे, शेवट करणे. इकडाचा डोंगर तिकडे करणे म्हणजे फार मोठे कार्य करणे. काय, इकडचा डोंगर तिकडे करणे म्हणजेच फार मोठे कार्य करणे. आता ऊ पासूनचे वाक्यप्रचार बघा. उजेड पाडणे म्हणजे काय, मोठे काम करणे, खूप कर्तबगारी दाखविणे. खूप कर्तबगारी दाखविणे म्हणजेच काय, उजेड पाडणे त्याला आपण म्हणतो. उखळ पांढरे होणे, अचानक वैभव प्राप्त होणे म्हणजेच काय, त्याला आपण उखळ पांढरे होणे. बघा, उखळ्या पाखळ्या काढणे म्हणजे एकमेकांचे दोष काढणे, उखळ्या पाखळ्या काढणे. उच्छांद आणणे, उपद्रव देणे, खूप त्रास देणे म्हणजे काय, उच्छांद आणणे. उजवा हात असणे, अत्यंत विश्वासू, तत्पर व मदतनीस असणे. आपण म्हणत नाही का, राईट हँड, तो त्याचा राईट हँड आहे म्हणजे काय, उजवा हात आहे त्याचा, तो अत्यंत विश्वासू किंवा जेव्हा बोलवेल तेव्हा तत्पर हजर असणारा व्यक्ती आहे तो. उरी फुटणे, अतिश्रमामुळे, मग ते अतिश्रमामुळे छाती दुखणे किंवा अतिशय दमून जाणे, त्याला आपण ऊर फुटणे म्हणतो. बघा, इथे उरी दिले आहे, आपण ऊर फुटणे म्हणजे खूप श्रम केले, खूप आपल्याला दम लागला की आपण काय होतो, ऊर फुटतो, तेच म्हणजे दमून जाणे. उट्टे काढणे म्हणजे सूड घेणे, त्याला आपण बदला घेणे देखील म्हणतो. बघा, म्हणजेच काय, उट्टे काढणे, सूड घेणे, बदला घेणे. उलट्या काळजाचा म्हणजे काय, दृष्ट माणूस, त्याला काय म्हणतो आपण, उलट्या काळजाचा. उलटी उंबारी हाती देणे म्हणजे भीक मागण्याची वेळ येणे, त्यालाच काय, उलटी उंबारी हाती येणे म्हणतो आपण. उडत्या पाखराची पिसे मोजणे, अतिशय अवघड काम चतुराईने करून दाखवणे म्हणजेच काय, उडत्या पाखराची पिसे मोजणे. उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे म्हणजे कधी कोणालाही न देणे, काहीच द्यायचं नाही कोणाला, त्यालाच आपण काय म्हणतो, उष्ट्या हाताने कावळा न हाकलणे म्हणजे कधी कोणाला काहीही न देणारा व्यक्ती, त्याला आपण हा वाक्यप्रचार उपयोग करू शकतो. उघडा पडणे म्हणजे काय, निराधार होणे, त्यालाच उघडा पडणे. उंटावरचा शहाणा, बेजबाबदारपणे व मूर्खाची सल्लामसलत देणारा, त्यालाच काय, उंटावरचा शहाणा. म्हणजे एखादा व्यक्ती आहे तो बेजबाबदारपणे आपल्याला एखादी काय करतो, सल्ला देतो, त्याला उंटावरचा शहाणा म्हणतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तो आपल्याला जर सल्ला देत असेल तर त्याला आपण उंटावरचा शहाणा म्हणजे बेजबाबदारपणे व मूर्खपणाची सल्लामसलत देणारा व्यक्ती. उंबराचे फूल, क्वचित भेटणारी व्यक्ती, त्यालाच काय, उंबराचे फूल म्हणते. बघा, उपासूनचे बघा. आता ऊर दडपणे, भीतीने व आश्चर्याने स्तब्ध होणे, त्याला काय, ऊर दडपणे म्हणतो. ऊर फाटणे, प्रचंड घाबरणे किंवा गंगारणे
गांगरणे त्याला म्हणतो आपण, म्हणजे काय ऊर फाटणे. ऊर बडविणे, दुःखाने छाती बडवून घेणे म्हणजे ऊर बडवणे. ऊत येणे, अतिरेक होणे. उहापोह करणे म्हणजेच चर्चा करणे, एखाद्या गोष्टीचा उहापोह झाला तर काय खूप चर्चा झाली. एका माळेची मणी म्हणजे एकसारखे एक वाईट लोक, त्यालाच एका माळेचे मणी म्हणतो आपण. एका पायावर तयार असणे, खूप उत्सुक असणे आणि तयार असणे, त्याला एका पायावर तयार होणे. एरंडाचे गुऱ्हाळ, कंटाळवाणे, लांबलचक भाषण आणि चराट. हे बघा, हे साहित्यिक, याचे साहित्यिक कोण आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एरंडाचे गुऱ्हाळ याचे साहित्यिक कोण आहेत सांगायचं आहे तुम्ही. एकेरीवर येणे म्हणजे हमृतुमरीवर येणे, भांडण वा मारामारी करण्यास बेतास असणे म्हणजेच काय एकेरीवर येणे, भांडण करण्यास तयार असणे देखील म्हणू शकतो. एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे ताबडतोब निर्णय घेणे, त्याला आपण काय म्हणतो एक घाव दोन तुकडे करणे. समोर ओपासूनचे बघा आता. ओनामा यानी की प्रारंभ, ओनामा करणे, प्रारंभ करणे. ओवाळून टाकणे, तुच्छ, क्षुल्लक समजून फेकून देणे. एकाला ओवाळून टाकणे आपण म्हणतो, म्हणजे काय तुच्छ समजणे किंवा क्षुल्लक समजून फेकून देणे. ओटीत घेणे, दत्तक घेणे, जबाबदारी स्वीकारणे. आता औपासून जेव्हा. औषधाला नसणे म्हणजे मुळीच नसणे, आपण म्हणतो एखादी गोष्ट आहे का तर आपण म्हणतो औषधाला सुद्धा नाही, म्हणजे काय मुळीच नाही आहे आमच्याकडे. आता अंपासूनचे बघा. अंग काढणे किंवा अंगाबाहेर टाकणे, कामाशी असलेला आपला संबंध तोडणे आणि एखाद्याच्या कामातून बाहेर पडणे म्हणजे अंग काढून घेणे तिथून किंवा अंगाबाहेर टाकणे म्हणतो आपण, संबंध न ठेवणे. अंग चोरणे, अगदी थोडे काम करणे म्हणजे त्याला काय अंग चोरणे म्हणतो. अंग झाडणे, नाकबूल करणे, अव्हेरणे. आपण म्हणतो एखादी घटना घडली, तिचा काही संबंध आहे तुझा, तर तो काय म्हणतो त्या गोष्टीपासून तो अंग झाडतो, म्हणजे काय तो कबूल करत नाही, ना कबूल करतो, अव्हेर करतो त्या गोष्टीपासून. अंग धरणे, बाळसे घेणे किंवा तब्येत सुधारणे, अंग धरणे. अंग मुरडणे, दिमाग दाखविणे किंवा तोरा दाखवणे, अंग मुरडणे. बघा. अंग मोडून येणे, ताप येण्यापूर्वी कसकसणे, त्याला अंग मोडून येणे म्हणतो. अंग मोडून काम करणे, अतिशय कष्ट करून एखादे काम करणे, त्याला अंग मोडून काम करणे देखील म्हणते. अंगाची लाहीलाही होणे, रागाने लाल होणे किंवा संतापणे, त्याला अंगाची लाहीलाही होणे. अंगावर शेकणे, नुकसान करावे लागणे. अंग सावरणे, तोल सावरणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे रागाने बेफाम होणे, अंगाचा तिळपापड होणे त्याला म्हणतात. अंगावर येणे किंवा अंगाशी येणे, एखादे काम फिसकटून त्याबद्दलची अडचण सोसावी लागणे म्हणजेच काय अंगावर येणे. अंगावर घेणे म्हणजेच पत्करणे, एखादी गोष्ट आपल्याला अंगावर घ्यावी लागते, एखादं नुकसान आपल्याला पत्करावं लागते, तेच अंगावर घेणे. अंगी आणणे, बिंबून घेणे किंवा शिंकणे त्याला म्हणतो आपण. अंगी लागणे, फायदा होणे. अंत पाहणे, कसोटी पाहणे, छळणे, गांजणे. अंत लागणे, शेवट दिसणे, खोली समजणे. अंत देणे म्हणजे परित्याग करणे. अंग धरणे, रुजणे, स्थिरावणे. अंग काढून घेणे, संबंध तोडणे, जबाबदारी टाळणे. अंगावर काटा उभा राहणे, भीतीने अंगावर शहारे येणे, त्यालाच का अंगावर काटा उभा राहणे म्हणतो, तर काय भीतीने अंगावर शहारे येणे. आता क पासूनचे बघूयात आपण. कणिक तिंबणे म्हणजे काय मार देणे, त्याला आपण कणिक तिंबणे म्हणतो. कडी करणे म्हणजे काय स्पर्धा करून श्रेष्ठत्व मिळवणे, सरशी होणे, आपण कडी करणे म्हणतो त्याला, सरशी दाखवण्यासाठी कडी करणे. कपाळ उठणे किंवा चढणे, उपद्रव होणे, त्रास होणे, त्याला कपाळ उठणे किंवा चढणे म्हणतो आपण. कपाळ मोक्ष होणे, मरण पावणे किंवा नाश होणे म्हणजेच कपाळ मोक्ष होणे. कपाळी येणे, दैवात असणे किंवा नशिबात असणे, त्यालाच कपाळी येणे म्हणतो आपण. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे. बघा कपाळाच्या महत्त्वाला कपाळ येणे म्हणजे काय दैवात असणे आणि नशिबी असणे, आणि कपाळ फुटणे बघा म्हणजे दुर्दैव ओढवणे. कपाळ पांढरे होणे म्हणजे वैधव्य प्राप्त होणे. कच्चे मडके बघा, प्रलग माणूस काय अप्रलग माणूस बघा, म्हणजे कच्चे मडके काय तर अप्रलग माणूस.
कडेलोट होणे, पराकाष्ठा होणे. कानमंत्र देणे, गुप्त सूचना देणे किंवा चिथावणी देणे, त्याला कानमंत्र देणे म्हणतो आपण. कातडे पांघरणे म्हणजे उसने अवसान आणणे किंवा आव आणणे त्याला म्हणतात. कातडे पांघरणे. काळजाला घरे पडणे म्हणजे काय, कटू बोलण्याने मनाला वेदना होणे, त्याला काळजाला घरे पडणे म्हणतो आपण. कालावश होणे म्हणजे मरण पावणे. कानोसा घेणे म्हणजे चाहूल घेणे, एखाद्या गोष्टीचा कानोसा घेतात म्हणजे काय, चाहूल घेतात. काळे करणे, निघून जाणे. कास धरणे, आधार घेणे म्हणजेच काय, कास धरणे. कागदी घोडे नाचवणे, कोणत्याही गोष्टीची म्हणजे कोणत्याही निष्पत्तीशिवाय इकडून तिकडे असा सतत पत्रव्यवहार करीत राहणे म्हणजे त्याला कागदी घोडे नाचवणे म्हणतो. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, कागदी घोडे नाचवणे म्हणजे सतत पत्रव्यवहार करीत राहणे. कष्टाप्रमाणे मानणे म्हणजे क्षुल्लक किंवा शूद्र मानणे. कसूर करणे, टंगळमंगळ करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, त्यालाच कसूर करणे म्हणतात. कल लावणे, भांडण लावणे, आपण म्हणतो तू माझी कळ लावली का, त्यालाच कळ लावणे देखील कळ करणे देखील भांडण तेच. कळी उमलणे म्हणजे रुसवा, औदासिन्य दूर करणे, त्याला कळी उमलणे म्हणतात. हे रुसवा देखील आहे आणि औदासिन्य दूर करणे हे डिफरंट अर्थाचे दोन लक्षात ठेवा बघा. कचप्पी लावणे म्हणजे स्वकार्यासाठी स्वार्थासाठी एखाद्याच्या मागे लागणे म्हणजे कचप्पी लागणे. काकू करणे, कचरणे, पाय मागे घेणे, काकू करणे त्याला. काखावर करणे, आपला काही संबंध नाही असे दाखवणे किंवा झटकून टाकणे, त्याला काखावर करणे म्हणतो. काट्याने काटा काढणे, एका दुष्टाच्या हातातून दुसऱ्या दुष्टाचे परस्पर पारिपत्य करणे. हे बघा, काट्याने काटा काढणे म्हणजे एखादा व्यक्ती वाईट आहे, तो तुम्हाला फसवतोय, पण तुम्ही वाईट होऊन त्याला फसवणे, असं त्यालाच काट्याने काटा काढणे. किंवा आपण अशा एखाद्या व्यक्तीचा सपोर्ट घेऊन त्याला धडा शिकवणे, त्याला तेच म्हणतो आपण काट्याने काटा काढणे. काट्याचा नायटा होणे, साध्या गोष्टीचा भयंकर परिणाम होणे, एखादी छोटी गोष्टीचा भयंकर परिणाम होतो, त्याला काय, काट्याचा नायटा होणे. काढता पाय घेणे, निघून जाणे किंवा सटकणे. कात टाकणे, ताजे किंवा टवटवीत होणे. कातावणे म्हणजे चिडचिड करणे. काथ्याकूट करणे, निष्फळ चर्चा करणे. कान उघडणी करणे, खरडपट्टी काढणे किंवा चुकीच्या कडक शब्दात जाणीव करून दे. एखादी चूक केली आपण, त्याचे आईवडील आपल्याला कशी कडक शब्दात जाणीव करून देतात म्हणजे काय, आपली कान उघडणी करतात. कानावर पडणे, सहज ऐकू येणे बघा. काकदृष्टीने पाहणे, बारकाईने न्याहाळणे म्हणजेच काय, तर काकदृष्टीने पाहणे बघा. ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देणे, जणू ऐकलेच नाही असे दाखवणे. एखादी गोष्ट ऐकायची पण लगेच तिचा विचार न करता सोडून द्यायची म्हणजेच काय, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचे. कानी कपाळी ओरडणे म्हणजे काय, सतत उपदेश करून वस्तुस्थितीस नजरेस आणणे म्हणजे काय, कानी कपाळी ओरडणे. कामातून जाणे, निरुपयोगी होणे. काळाच्या उदरात गडप होणे म्हणजे काय, नष्ट होणे. काळाच्या उदरात गडप होणे, त्याला नष्ट होणे म्हणतात. काळजाला घरे पडणे आपण बघितले. हृदयाला झोंबणे किंवा जिवारी लागणे. काळजाचे पाणी होणे. गलित ध्येय होणे म्हणजे काय, घाबरणे. हे गलित ध्येय होणे लक्षात ठेवा, हे TCSनं विचारलं आहे. काळीज फाटणे, भीतीने थरकाप उडणे. कान टोचणे, कडक शब्दाने चूक समजावून सांगणे. कान फुंकणे किंवा भरणे, मन कलुषित करणे म्हणजे आपण म्हणत नाही का, एखादे जर दोन भावामध्ये भांडण लागले तर आपण त्याच्या बायकोने त्याचे कान फुकले असतील, हा शब्द यूज करतो म्हणजे काय, मन कलुषित होणे एकमेकांबद्दलचे. कान लांब होणे, चौकसपणा दाखवणे म्हणजेच काय, कान लांब होणे. कानाला हलका म्हणजे दुसऱ्याच्या चहाड्यांनी मन दूषित करून घेणे किंवा कानाचा हलका घेतलेला म्हणतो आपण. कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे. कानावर घालणे, कळविणे किंवा निवेदने. एखादी गोष्ट एखाद्याच्या कानावर घालत नाही का आपण, तेच त्याला निवेदन देणे म्हणतो आपण. कानाला खडा लावणे, धडा घेणे म्हणजे एखादी जर तुम्ही एखाद्या मित्रासोबत त्यांनी तुम्हाला फसवलं तर आपण काय म्हणतो, बाबा याच्यानंतर कानाला खडा म्हणजे तुझ्यासोबत आपण नाही, म्हणजे त्या गोष्टीतून आपण काय घेतो, तर धडा घेतो. कानावर हात ठेवणे म्हणजे अज्ञान प्रकट करणे, नाकारणे, काहीच माहीत नसल्याची बतावणी करणे. कानामागे टाकणे,
झिडकारणे, दुर्लक्ष करणे. एखादी गोष्ट आपण कानामागे लागतो म्हणजे त्याकडे काय करतो आपण, दुर्लक्ष करतो बघा. किस काढणे, फाजेल चिकित्सा करणे. कुरापत काढणे, भांडणे उकरून काढणे. कुरघोडी करणे, स्वामित्व गाजविणे. कुंभाड चरणे, कुंभाड रचणे, खोटा आरोप करणे, बालंट आणणे. कुत्रा हाल न खाणे, खडतर परिस्थिती येणे. केसाने गळा कापणे, विश्वासघात करणे. कोल्हेकुई करणे, व्यर्थ ओरड करणे. कोंडमारा होणे म्हणजे निरुपाय होणे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसणे म्हणजे कुणाचाही पायपोस कुणाच्या पायात नसणे. अतिशय अंधाधुंदी किंवा गोंधळाची स्थिती असणे. कंठशोष करणे म्हणजे ओरडून गळा सुकविणे. आपण म्हणत नाही कंठशोष, विनाकारण ओरडणे त्याला आपण म्हणतो. गळा सुकेपर्यंत ओरडणे. अकारण घसाफोड करणे म्हणजे त्यालाच काय, कंठशोष करणे म्हणतो आपण. कंठ दाटणे, सद्गतीत होणे म्हणजे काय, कंठ दाटणे. कंठ फुटणे, अचानक बोलू लागणे. कंठी प्राण उरणे, आसन्न मरण होणे म्हणजे काय, कंठी प्राण उरणे. कंठी प्राण येणे म्हणजे काय, भयाने घाबरगुंडी उडणे किंवा दुःखाने किंवा भुकेने व्याकुळ होणे, त्याला काय, कंठी प्राण येणे. कंबर खचणे किंवा बसणे, निराश होणे, धीर सुटणे. कंठस्नान घालणे, ठार मारणे. कंबर बांधणे, कोणत्याही कामाला सिद्ध होणे म्हणजे काय, कंबर बांधणे. कंबरेचे सोडून डोक्यास गुंडाळणे म्हणजे लाज सोडणे आपण म्हणतो. कंबरेचे सोडून डोक्यास गुंडाळणे. बघा या अशा प्रकारचे आपण आज काय वाक्यप्रचार बघितले. आपण आता क पर्यंत आलोय बघा, आज क पर्यंत. बाकी आपण नेक्स्ट पुढच्या लेक्चरमध्ये बघू, भाग 2 मध्ये बघू. बघा आपण आता वाक्यप्रचार संपवू, त्यानंतर लगेच म्हणीला पण सुरुवात करू. फक्त या आधीचे तुम्ही डेली लेक्चर काय करा, बघत चला. आणि जे नवीन आहेत त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन टाकतो, त्याने ते जॉईन करत चला आणि ते तुम्हाला या PDF भेटत चालतील. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.